नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सायली घाबरतच रूममध्ये येते आणि अर्जुन सायलीला पाहताच, बरं झालं तू आलीस, मला कॉफीच हवी होती असं म्हणत सायलीकडे कॉफी मागत असतो। परंतु त्याच वेळी सायली अर्जुनच्या हातावर हात ठेवते। अर्जुन म्हणतो, कॉफी? आता तर मला कॉफीची गरजच नाही, एवढा सुंदर हात जर माझ्या हातात असेल तर मला कॉफी कशाला लागेल? तर सायली म्हणते, अहो काय चाललंय तुमचं, तुम्हाला कधी पण काय पण सुचत असतं का? अर्जुन म्हणतो, मग काय झालं? तर सायली म्हणते, अहो मी तुम्हाला काहीतरी सांगायला आली आहे। तर अर्जुन म्हणतो, बोल ना बायको। सायली म्हणते, मी जे सांगते ना ते प्लीज शांत ऐकून घ्या। आत्ताच मला विमलताई म्हणाल्यात की आईने आपल्या दोघांना त्यांच्या रूममध्ये बोलावलं आहे। तर अर्जुन म्हणतो, का? सायली म्हणते, मला तेच तर कळत नाहीये। आणि अहो एवढंच नाहीये तर मी आज किचनमध्ये कोणतंही काम करायचं नाही असंही त्यांनी विमलताईंना सांगूनच ठेवलं आहे। अर्जुन म्हणतो, कशासाठी? सायली म्हणते, मला तर काहीच माहीत नाही, पण मला मात्र खूप टेन्शन आलंय। अर्जुन म्हणतो, तुला टेन्शनमध्ये पाहून मलाही टेन्शन आलंय। तर सायली म्हणते, मग चला ना आपण जाऊन बघूयात तरी आईने आपल्याला कशासाठी बोलावलं आहे असं म्हणत सायली आणि अर्जुन दोघंही कल्पनाताई आणि प्रतापरावांच्या रूममध्ये येतात। तर आता येताच अर्जुन विचारतो, डॅड काय झालंय? तर अर्जुनला प्रतापराव म्हणतात, अर्जुन अगोदर दरवाजा बंद करून घे। आता मात्र सायली सुद्धा घाबरून गेलेली असते। तर आता दरवाजा बंद केल्यानंतर अर्जुन कल्पनाताईंना म्हणतो, मम्मा अगं काय झालंय, घरात सर्व ठीक आहे ना? सायली घाबरतच विचारते, पूर्णाची आणि अस्मिताताई या दोघांची तब्येत तर ठीक आहे ना? तर कल्पनाताई म्हणतात, सायली सगळ्यांची काळजी करणं जरा थांबव आणि सगळं काही ठीक आहे, काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे। आम्ही तुम्हा दोघांना एका वेगळ्याच कारणासाठी इथे बोलावलं आहे। आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो। अर्जुन थोडा घाबरलेला असतो। अर्जुन म्हणतो, मम्मा डॅड नक्की काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? तर प्रतापराव म्हणतात, अर्जुन तू एक नामवंत वकील आहेस ना, आणि तुझ्या एवढी साधीही गोष्ट लक्षात येत नाही? अर्जुन म्हणतो, डॅड काय झालंय, मी काही विसरलोय का, की माझ्यातून काही चूक घडली आहे का? तर प्रतापराव म्हणतात की हो, चूक घडली आहे। अर्जुन, अरे तू तुझ्या बायकोला वेळ कधी देणार आहेस सांग ना? बघावं त्यावेळी तुझ्या डोळ्यासमोर कामाचाच विषय असतो का? अरे कधीतरी तुझ्या बायकोला वेळ दे, तिच्यासाठी एकांतात कुठेतरी फिरायला जा, असं कधीच दिसत नाहीये। प्रत्येक वेळी बघावं त्यावेळी तू कामाचा विचार करतोस। कल्पनाताई म्हणतात, हो ना, आणि सायली तुझं काय गं? बघावं त्यावेळी किचनमध्येच असतेस, बघावं त्यावेळी स्वयंपाक करत असतेस, आणि स्वयंपाकघरातली कामं काही तुझी संपत नाहीत, आणि ती जर संपली त्यातून जर वेळ मिळाला तर मग तू अर्जुनच्या कामात मदत करतेस। म्हणजे तुम्हा दोघांना स्वतःसाठी असा वेळच मिळत नाहीये। अरे तुम्ही तरुण मुलात, तुमची मज्जा मस्ती एन्जॉय करायचे दिवस आहेत, परंतु बघावं त्यावेळी तुम्ही दोघांनी स्वतःला कामात चोकून घेतलेलं असतं। तर प्रतापराव म्हणतात, अगदी बरोबर आहे कल्पना, म्हणजे कसं आहे ना, यांनी आत्तापर्यंत जो काही वेळ दिला तो फक्त घरासाठी। आत्तापर्यंत सायली अर्जुन तुम्ही त्या नागराजच्या गुन्ह्यांच्या मागे होता, नागराजला शिक्षा कशी होईल, त्याचे गुन्हे सगळ्यांसमोर कसे येतील यासाठी काम करत होता। आता नागराजला शिक्षा झाली आहे ना, मग आता थोडा वेळ तरी एकमेकांसाठी द्या। अर्जुन म्हणतो, डॅड आता सध्या तरी आमच्या डोक्यात नागराज काकांना कशी शिक्षा होईल याचाच विचार असणार। आता प्रतापराव अर्जुनला जाणीव करून देत म्हणतात, अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी तुझ्या दिवसभरातल्या वेळेतील थोडा वेळ बायकोला दिलास किंवा एखादा दिवस बायकोला दिलास म्हणून केसवर काही परिणाम होणार नाही। कल्पनाताई म्हणतात, हो ना, या सगळ्यातून थोडा वेळ द्या एकमेकांना। आणि सायली, अगं तुला नाही का वाटत की अर्जुनने तुझ्यासाठी वेळ द्यावा? अगं थोडं तरी स्वतःसाठी जगून घ्या। तर सायली म्हणते, आई अहो आम्ही जे करतोय ते घरासाठीच करतोय ना, आणि आपल्या माणसांसाठीच। कल्पनाताई म्हणतात, हे तर होतच राहील गं, परंतु तुमच्यासाठी जगणं मात्र राहूनच जाईल, त्यामुळे आता एकमेकांसाठी वेळ द्या। अर्जुन म्हणतो, हो पण आता सध्या तरी तेवढा वेळ नाही आहे। कल्पनाताई म्हणतात, मग आता आपण एक कामच करूया, तू गेल्या वेळीसारखं माथेरानसारखं बुकिंग करूयात, म्हणजे ह्या दोघांना काही आपल्याला नकार देताच येणार नाही। प्रतापराव म्हणतात, अगदी बरोबर, आपण एक काम करूया, 8-10 दिवसासाठी यांचं बुकिंग करूयात आणि यांना कुठेतरी बाहेर फिरायला पाठवूयात। अर्जुन म्हणतो, नाही डॅड, म्हणजे आम्हाला आवडलं असतं परंतु तेवढा वेळ नाही आहे, परंतु जर सुप्रीम कोर्टाचीच ऑर्डर आली आहे तर मग मी एखादा दिवस बायकोसाठी देऊच शकतो। तर कल्पनाताई म्हणतात, हो ना, मग आत्ता निघायचं आहे। सायली म्हणते, आत्ता? तर कल्पनाताई म्हणतात, हो, कारण मी विमलला तसं सांगूनच ठेवलं आहे की तुम्हा दोघांना आज नाश्ता काही मिळणार नाही, त्यामुळे तुम्हा दोघांना नाश्त्यासाठीच बाहेर जायचं आहे। अर्जुन म्हणतो, डॅड? तर प्रतापराव म्हणतात, हो,
कारण आत्ता आम्ही ठरवलं आहे आणि तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल. आता इथे उभे का आहात? चला चला निघा, असं म्हणत प्रतापराव आणि कल्पनाताई दोघांनी मिळून सायली अर्जुनसाठी एक भन्नाट प्लॅन केलेला असतो की ज्यामुळे सायली अर्जुन एकमेकांना वेळ देऊ शकतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता साक्षी मात्र घाबरून गेलेली असते. साक्षी विचार करत म्हणते, सायली अर्जुन या दोघांनी अण्णांना तर जेलमध्ये पाठवलंच आहे, परंतु त्यांच्या पाठोपाठ नागराजलाही जेलमध्ये पाठवलंय. मग पुढचा नंबर माझा तर नसेल ना, या विचारानेच साक्षी बेचैन झालेली असते. तिच्या मनात भीती निर्माण झालेली असते. आणि त्याचवेळी अचानक सचिन येतो, साक्षीला मिठी मारतो. साक्षी थोडी दचकते. तर सचिन विचारतो, दचकायला काय झालं? घरात तर आपण दोघंच राहतो ना, तरीसुद्धा तू एवढी घाबरलीस? तर साक्षी म्हणते, नाही, मी असा विचार करत होते ना आणि अचानकच तू आलास म्हणून थोडं दचकायला झालं, बाकी काही नाही. बोल, अरे बाहेर कुठे निघालायस का? तर सचिन म्हणतो, हो निघालो आहे, पण एकटा नाही, आपण दोघं. साक्षी म्हणते, काय? तर सचिन म्हणतो की हो, आपण दोघं स्टेशनजवळ एक नवीन कॅफे ओपन झालाय, तिथे ब्रेकफास्ट करण्यासाठी जाणार आहोत. साक्षी म्हणते, नाही, कोणी ओळखलं तर? सचिन म्हणतो, काय? तर साक्षी म्हणते, म्हणजे कोणी ओळखीचं भेटलं तर तिथेच गप्पा रंगतील आणि खायचं बाजूलाच राहील. त्यापेक्षा आपण एक काम करूयात, आपण घरीच ऑर्डर करूयात. तर सचिन म्हणतो, सॅम अगं नाही ना, मला तिथे जाऊन खायचं आहे, असं थंड करून नाही खायचं आहे, त्यामुळे प्लीज चल. साक्षी म्हणते, अरे पण. तर सचिन काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. सचिन हट्टाला पेटलेला असतो आणि शेवटी साक्षी तयार होते आणि म्हणते, बरं थांब, मी तयार होऊन येते. तर सचिन म्हणतो, तयार व्हायचं काय, एवढी तर छान दिसतेस, त्यामुळे अशीच चल. साक्षी म्हणते, एक मिनिट, असं म्हणत साक्षी मास्क लावून आणि गॉगल लावून येते. तर हे पाहताच सचिन म्हणतो, हे काय? तर साक्षी कारण देत म्हणते, आजकाल धुळीची ॲलर्जी होते म्हणून म्हटलं हे बेटर आहे. सचिन म्हणतो, काहीच हरकत नाही, चल मग. असं म्हणताच साक्षी पुढे निघून जाते. तर सचिन मनाशीच म्हणतो, अचानक धुळीची ॲलर्जी? कितीही मास्क मागे चेहरा लपवून ठेवलास तरी अजून किती दिवस तुझा हा खरा चेहरा लपवून ठेवणार आहेस, साक्षी शिकरे? असं म्हणत सचिनही आता साक्षीच्या मागून ब्रेकफास्ट करण्यासाठी घराबाहेर पडतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन छान तयार झालेला असतो आणि सायलीला आवाज देत म्हणतो, बायको अगं झालं की नाही तुझं? तर आता त्याचवेळी सायली आवाज देत म्हणते, होच आवडलंय माझं. आता ज्यावेळी अर्जुन सायलीला पाहतो त्यावेळी मात्र अर्जुन सायलीमध्ये हरवूनच जातो आणि म्हणू लागतो, मला भास तर होत नाही आहे ना? तर सायली म्हणते, कशाचा? तर अर्जुन म्हणतो, कोणी एवढं असं सुंदर दिसू शकतं? सायली म्हणते, बस पुरे, आता माझी तयारी झाली आहे, आपण निघूयात. असं म्हणत सायली आपली बॅग घेते आणि ज्यावेळी सायली बाहेर पडते त्यावेळी अर्जुन तिचा हात पकडतो आणि आपल्याकडे खेचून घेतो. सायली अर्जुनला म्हणते, बस पुरे हा, अहो आत्ताच म्हणत होता ना की उशीर होतोय, आत्ताच कोणीतरी ओरडत होतं की किती वेळ होतोय तुला, आज तरी आपण ब्रेकफास्टसाठी जाऊ ना आणि आता उशीर होत नाहीये का? असं म्हणत आता सायली सुद्धा अर्जुनमध्ये हरवून गेलेली असते. दोघंही नजरेला नजर देत नजरेतूनच आपलं प्रेम व्यक्त करत असतात आणि दोघंही हसू लागतात. आता सायली अर्जुन घराबाहेर पडलेले असतात आणि दोघंही थेट जे नवीन हॉटेल ओपन झालेलं असतं, जे नवीन कॅफे ओपन झालेलं असतं तिथेच आलेले असतात. आता सायली अर्जुन दोघंही कॅफेमध्येच येताच अर्जुन सायलीच्या समोर मेनू कार्ड ठेवतो आणि सायलीला म्हणतो, तुला हवंच आहे ते ऑर्डर करायचं आहे. आता सायली मेनू कार्ड चेक करते, परंतु ते सगळं मेनू कार्ड एवढं वेगळं असतं आणि एवढे वेगळे प्रकार असतात की त्यातलं सायलीला काहीच माहीत नसतं. आता सायली मेनूची नावं घेत असते, ती सुद्धा तिला जमत नसतात आणि म्हणूनच अर्जुन तिच्यावर हसू लागतो. तर सायली म्हणते, एवढं काय तुम्ही माझ्यावर हसताय? अहो ही परकीय भाषा आहे आणि मला ती जमली नाही, एवढंच. आणि हो, तसंही तुम्हाला मातृभाषा तरी कुठे जमते, मला माझी मातृभाषा नीट येते आणि त्याचा मला अभिमान आहे. अर्जुन म्हणतो, बरं. असं म्हणत आता अर्जुन सायलीसमोर दुसरं मेनू कार्ड देतो की जे मेनू कार्ड सायलीचं आवडतं असतं. सायली म्हणते, मला बाकी काहीच नको, माझी ऑर्डर म्हणजे इडली सांबार. अर्जुन म्हणतो, ते तर मला माहीतच आहे, आपलं तर कुठेही गेलो तरी तुझं इडली सांबार ही ऑर्डर ठरलेलीच आहे, आलोच मी ऑर्डर देऊन. असं म्हणत आता अर्जुन इडली सांबारची ऑर्डर देतो. तर इकडे साक्षी आणि सचिनही त्याच कॅफेमध्ये पोचलेले असतात. आता अर्जुन तिची आणि सायलीची असणारी इडली सांबारची ऑर्डर घेऊन येतो. सायली खुश होते. तर दुसरीकडे सचिन आणि साक्षीही कॅफेमध्ये एंट्री करतात. इकडे सायली आणि अर्जुन दोघंही ब्रेकफास्ट करायला बसतात. त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो, सायली मला एक सांग, तुला असं वाटलंच कसं की मी तुझ्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये म्हणजे तुझे आवडीचे पदार्थ जिथे मिळतात तिथे घेऊन येणार नाही? तर सायली म्हणते, मग अगोदर मस्करी का केलीत माझी? तर अर्जुन म्हणतो, कारण माझी बायको ज्यावेळी चिडते त्यावेळी खरंच
गाल तिचे लाल होतात आणि मला ते खूप आवडतात. सायली म्हणते, हो का? पण खरं सांगू का, मला इडली सांबार हे भरपूर आवडतं. तुम्हाला सांगू का, ज्यावेळी आम्ही आश्रमात होतो त्यावेळी 2-3 महिन्यानंतर मधुभाऊ एकदा तरी आम्हाला बाहेर घेऊन जायचे आणि म्हणायचे, तुम्हाला हवं ते ऑर्डर करा. प्रत्येक मुलं त्यांना आवडीचं हवं असणारं ऑर्डर करायचे, परंतु मी मात्र माझ्या आवडीचं इडली सांबार हे ठरलेलं होतं आणि तेच ऑर्डर करायची. तर अर्जुन म्हणतो, ते तर आता मलाही माहीत झालं आहे. असं म्हणत दोघंही गप्पा गोष्टी करत इडली सांबार एन्जॉय करत असतात. तर दुसरीकडे आता साक्षी मास्क आणि गॉगल लावूनच कॅफेमध्ये बसून असते. तर सचिन म्हणतो, सॅम आता इथे धूळ तर नाहीये, त्यामुळे तू तुझा मास्क काढू शकतेस. तर सचिनच्या बोलण्यावरून त्याला संशय येऊ नये म्हणून साक्षी लगेच आपला गॉगल आणि मास्क काढते. तर आता सचिन म्हणतो, बोल सॅम, तुझ्यासाठी मी काय ऑर्डर करू? तर साक्षी सचिनला म्हणते, तुला जे आवडेल ते तू ऑर्डर कर, काहीच हरकत नाही. आता सचिन ऑर्डर देण्यासाठी जातो तर दुसरीकडे सायली अर्जुनचं इडली सांबार खाऊन झालेलं असतं. तर अर्जुन म्हणतो, कॉफी? तर सायली म्हणते, थांबा मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. अर्जुन म्हणतो, हे बरं आहे, म्हणजे खरी सुद्धा तूच कॉफी बनवणार आणि इथे सुद्धा तूच. तर अर्जुन म्हणतो, मला थोडं काहीतरी करायला दे. सायली म्हणते, बरं काहीच हरकत नाही, जा तुम्ही घेऊन या कॉफी. आता अर्जुन कॉफी घेऊन येण्यासाठी जातो तर त्याचवेळी सचिन काउंटरवरच असतो. परंतु नेमकं सायली अर्जुनला आवाज देते आणि म्हणते, अहो माझा मोबाईल बंद पडला आहे, तुम्ही जरा चार्जिंगला लावता का? आता अर्जुन सायलीचा मोबाईल काउंटरवर घेऊन येतो आणि म्हणतो, इथे चार्जर करू शकतो का मोबाईल? आता अर्जुनचा आवाज ऐकताच सचिन पाहतो तर तिथे अर्जुन आलेला असतो. अर्जुनला पाहताच सचिन आपला चेहरा लपवतो आणि तिथून पळण्याचा प्रयत्न करतो. तर इकडे अर्जुन कॉफीची ऑर्डर देत असतो. तर इकडे मात्र ते काउंटरवर असणारे सर सचिनला आवाज देत म्हणतात, सर अहो तुमची ऑर्डर आली आहे. परंतु सचिन 1 मिनिटही तिथे न थांबता धावत पळत साक्षीकडे येतो. अर्जुन पाहू लागतो परंतु अर्जुन काही सचिनला पाहू शकत नाही, कारण त्याचवेळी अर्जुनची कॉफीची ऑर्डर आलेली असते. त्यामुळे अर्जुन कॉफी घेतो आणि आपल्या टेबलच्या दिशेने निघून येतो. इकडे मात्र सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. सचिन घाबरतच आता साक्षीकडे येतो आणि साक्षीला म्हणतो, सॅम आपल्याला निघावं लागेल, चल ना आपण निघूयात. तर साक्षी म्हणते, अरे पण आपण ब्रेकफास्ट करण्यासाठी आलोय ना, मग आपला ब्रेकफास्ट तर अजून झालाच नाहीये. सचिन म्हणतो, हो पण आपल्याला निघावं लागेल. साक्षी म्हणते, काय झालंय सचिन, तू असं का वागतोयस आणि का घाबरलायस? तर सचिन खोटं कारणमध्ये म्हणतो, सॅम अगं माझा कॉल आहे आणि त्यासाठी लागणारी फाईल ही घरीच राहिली आहे, त्यामुळे आता आपल्याला अर्जंट घरीच यावं लागेल. तर साक्षी म्हणते, पण आपली ऑर्डर आली असेल ना? तर सचिन म्हणतो, सॅम ऑर्डर आली आहे, तू एक काम करतेस का, तू ते पॅक करूनच घे, तोपर्यंत मी पुढे निघतो. असं म्हणत धावत पळत सचिन आता अर्जुनला घाबरून त्या कॅफेच्या बाहेर पडतो. आता साक्षीही त्याच्या मागे मागे निघालेली असते. तर इकडे सायली अर्जुन कॉफी पित असतानाच अर्जुनला एक फोन आलेला असतो. अर्जुन पाहतो तर चैतन्याचा फोन आलेला असतो. आता चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन तुला अर्जंट ऑफिसला यावं लागेल, कारण आपले महत्त्वाचे क्लायंट भेटण्यासाठी आले आहेत. तर अर्जुन म्हणतो, सोनियाजी आत्ता आले आहेत? बरं ठीक आहे, त्यांना बसव, मी आलोच. तर सायली विचारते, काय झालं? अर्जुन म्हणतो, महत्त्वाचे क्लायंट मला भेटण्यासाठी आता ऑफिसमध्ये आले आहेत, बायको आपल्याला निघावं लागेल. सॉरी. सायली म्हणते, काहीच हरकत नाही, आपण निघूयात. अहो पण माझा मोबाईल? तर अर्जुन म्हणतो, 1 मिनिट मी घेऊन येतो. सायली म्हणते, 1 मिनिट तुम्ही शांत कॉफी एन्जॉय करा, मी घेऊन येते. असं म्हणत आता सायली काउंटरवर आपला मोबाईल मागण्यासाठी येते. तर त्याचवेळी साक्षी आता पार्सल घेण्यासाठी तिथे आलेली असते. आता साक्षी तिचं पार्सल घेते, सायली तिचा मोबाईल घेते आणि दोघेही मागे वळताच त्या दोघींचाही एकमेकांना धक्का लागतो आणि साक्षीच्या हातातील पार्सल खाली पडतं. सायली आता तिच्याकडे पाहते आणि म्हणते, सॉरी. परंतु त्याचवेळी साक्षीने मास्क काढलेला असतो आणि गॉगलही नसतो आणि त्यावेळी सायलीने साक्षीला पाहिलेलं असतं. आता मात्र सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. साक्षी घाबरत पटकन तिचा मास्क लावते, गॉगल लावते, पार्सल घेते आणि तिथून पळत सुटते. सायली म्हणते, या मुलीला अगोदर मी कुठेतरी पाहिलं आहे, ए थांब. परंतु साक्षी काही तिथे थांबत नाही. घाबरलेली साक्षी तिथून पळ काढते. सायली अर्जुनला आवाज देत म्हणते, अहो इकडे या. अर्जुन म्हणतो, काय झालंय? तर सायली म्हणते, मी आता इथे साक्षीला पाहिलं आहे. अर्जुन म्हणतो, काय? तर सायली म्हणते, हो मी इथे साक्षी शिकरेला पाहिलं. अर्जुन म्हणतो, काय बोलतेस तू हे? असं म्हणत दोघंही आता बाहेर शोधण्यासाठी येतात. परंतु तोपर्यंत साक्षी तिची गाडी घेऊन सचिनला घेऊन तिथून निघालेली असते आणि त्यामुळे सायलीची आणि तिची चुकामुक होते. सायली अर्जुन इकडे तिकडे पाहतात परंतु तिथे कोणीच नसतं. अर्जुन म्हणतो, इथे तर कोणीच नाहीये बायको, तुला असं काय वाटलं की ती साक्षी शिकरेच होती? सायली म्हणते, हो
हो, मला खात्री आहे की ती साक्षी शिकरेच होती. अर्जुन म्हणतो, पण तू कसं ओळखलं? सायली म्हणते, तिने मास्क लावला होता, परंतु तिचे ते डोळे मी कधीच विसरू शकत नाही. मला खात्री आहे आणि माझा विश्वास आहे की ती साक्षी शिकरेच होती. अर्जुन म्हणतो, पण ते कसं शक्य आहे? साक्षी शिकरे तर जेलमध्ये मेली आहे, तिचा खून झाला आहे, तिच्यासोबत असणाऱ्या त्या बाईने तिचा खून केला आहे आणि तसं तिने कबूलही केलं आहे आणि तिचे वडील महिपत शिकरे यांनी तिच्यावर अंत्यसंस्कारही केले आहेत. आणि असं असताना तू असं कसं बोलू शकतेस? ती दुसरी कोणीतरी मुलगी असू शकते. सायली म्हणते, मला सगळं काही माहीत आहे, परंतु मी खरंच सांगते की ती साक्षीच होती. अर्जुन म्हणतो, नाही, साक्षीसारखी दिसणारी दुसरी मुलगी असेल आणि असं थोडंच आहे की साक्षीचेच फक्त डोळे तसे आहेत, दुसऱ्या कुठल्याही मुलीचे असू शकतात. तर सायली म्हणते, खरंच ती दुसरी मुलगी असेल का? तर अर्जुन म्हणतो, हो बायको, ती दुसरीच कोणीतरी मुलगी होती, साक्षी नव्हती. तू एवढा विचार करू नकोस. आता सायली शांत होते, पण तिच्या मनातलं वादळ काही शांत होत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की साक्षी आणि सचिन आता घरी आलेले असतात, परंतु साक्षी मात्र शांतच असते. सचिन गाडीतून खाली उतरतो आणि साक्षीच्या समोर उभा राहत म्हणतो, सॅम, अगं काय झालंय? तू अशी शांत कायस? परंतु तिच्या डोळ्यासमोर तेच चित्र असतं, ते म्हणजे आपल्याला सायलीने कॅफेमध्ये पाहिलेलं आहे. साक्षी घाबरलेली असते. सचिन तिला भानावर आणतो आणि विचारतो, काय झालंय सॅम? तर साक्षी म्हणते, काही नाही सचिन, मला एक महत्त्वाचं काम आठवलं आहे, तू हो पुढे, मी आलेच. सचिन म्हणतो, कुठे निघाले सॅम तू? साक्षी म्हणते, आले, मी थोड्या वेळातच येते, मला महत्त्वाचं काम आहे. असं म्हणत साक्षी तिथून निघून जाते. परंतु इकडे मात्र सचिनच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की कदाचित अर्जुनने देखील साक्षीला पाहिलं तर नसेल ना, की ज्यामुळे साक्षी एवढी घाबरली आहे. आता सचिन विचार करू लागतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया हॉलमध्ये येऊन पाहते तर घरामध्ये एकदम शांतता असते. प्रिया म्हणते, काय झालं? सर्व सुभेदार कुठे गेले आहेत? कोणीच दिसत नाही. सर्वजण बाहेर फिरायला वगैरे तर गेले नाहीत ना? आता प्रिया विचार करू लागते. तर त्याचवेळी तिथे विमलताई येतात. प्रिया विमलताईंना म्हणते, विमल, मला एक सांग, सायली अर्जुन कुठे आहेत? म्हणजे कोणीच घरात दिसत नाहीये, काही प्रॉब्लेम तर झाला नाहीये ना? तर विमलताई प्रियाच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतात, मला काहीही माहीत नाही. असं म्हणत तिला उलट उत्तर देत त्या तिथून निघून जातात. आता प्रतिमा त्या हॉलमध्ये येताच प्रिया नाटक करत म्हणते, आई, मला तुझ्याशी बोलायचं आहे ग. मला खरंच या सगळ्याचा खूप वाईट वाटते. अगं नागराज काका असं कसं वागू शकतात? ते आपल्या सोबत राहायचे, पण आपल्याला कधी कळालंच नाही की हेच आपल्या जीवावर उठले होते. खरंच मला तर हे समजल्यानंतर खूप धक्का बसलाय ग. या धक्क्यातून सावरणं खूप कठीण झालंय. परंतु प्रतिमा आत्या मात्र काहीच बोलत नाहीत. आता रविराज सर त्या ठिकाणी येतात, परंतु प्रियाचं हे बोलणं ऐकून हे सगळं काही नाटक आहे हे रविराज सरांना चांगलंच माहीत असतं. रविराज सर प्रतिमा आत्यांना म्हणतात, प्रतिमा अगं बस ना तू. प्रतिमा आत्या बसताच रविराज सर म्हणू लागतात, प्रतिमा अगं एक गोष्ट आत्ताच कळाली, या दोघांचं बरं पटायचं ग, तेव्हाच पटायचं. कारण हिच्यात सुद्धा त्या नागराज सारखा खोटेपणा उतरला आहे. हिच्यात सुद्धा खोटेपणा काही कमी आहे का? कारण आता सगळं काही माहीत असून सुद्धा जसं काही माहीतच नाही, या सगळ्या गोष्टीचं आश्चर्यच वाटतंय आणि उगाच ओढून ताणून काळजी असण्याचे नाटक करायची काहीच गरज नाही. असं म्हणत रविराज सर प्रतिमा आत्यांना प्रियाबद्दल बोलत असतात. आता प्रियाला राग आलेला असतो, परंतु ती काही प्रतिउत्तर करत नाही, कारण त्याच वेळी प्रियाला आता साक्षीचा फोन आलेला असतो. प्रिया पाहते तर साक्षीचा फोन आहे आणि म्हणूनच ती तिथून निघून जाते. आता कल्पनाताई हॉलमध्ये येताच प्रतिमा ते विचारतात, अस्मिता दूध प्यायली आहे का गं? तर कल्पनाताई म्हणतात, हो, दूध प्यायली, पण बिचारी सचिनच्या विचाराने खरंच खूप कोलमडून गेली आहे. सतत सचिनचा विचार करत असते. खरंच मला खूप काळजी वाटते तिची. प्रतिमा आत्या म्हणतात, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल कल्पना. तर रविराज सर म्हणू लागतात, तिला सावरायला थोडा वेळ लागेल आणि तो वेळ आपण तिला द्यायला हवा. असं म्हणत सर्वांचं अस्मितावर बोलणं चालू असतं आणि त्याच वेळी सायली आलेली असते. सायली शांतपणे घरी आलेली असते. सायलीच्या डोळ्यासमोर सतत तो साक्षीचा चेहरा असतो. कल्पनाताई सायलीला आवाज देतात, परंतु सायली मात्र कॅफेमधलं ती गोष्ट विसरत नाही. ते चित्र तिच्या डोळ्यासमोर असतं आणि ती साक्षीचा विचार करत असते. सायलीला खात्री असते की ती नक्कीच साक्षी आहे, परंतु अर्जुन काही मान्य करायला तयार नसतो आणि सायली सतत त्याच गोष्टीचा विचार करत असते.
आता कल्पनाताई सायलीला मोठ्यानेच आवाज देत म्हणतात, सायली अगं लक्ष कुठे आहे? तर सायली भानावर येते. तर रविराज सर म्हणतात, आज ते दोघंही ब्रेकफास्टसाठी गेले होते ना, मग अर्जुनसोबत ब्रेकफास्ट केल्यानंतर सायलीचं लक्ष कुठे लागणार आहे? प्रतिमा आत्या सायलीला विचारतात, अगं अर्जुन कुठे आहे? तर सायली म्हणते, ते परस्पर ऑफिसला गेले, त्यांना महत्त्वाचं काम आलं. कल्पनाताई म्हणतात, झालं, तुम्ही दोघं ब्रेकफास्ट करायला काय गेलात? तर तिथे सुद्धा तुमची कामं सुचतातच तुम्हाला आणि आपापल्या कामाला लागलात ना, असं म्हणत आता ते सायलीशी बोलत असतात. परंतु सायलीच्या डोक्यात तोच विचार चालू असतो. सायली विचार करत म्हणते, ती खरंच साक्षी तर नसेल ना? तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता साक्षीने फोन केल्याप्रमाणे प्रिया ही साक्षीला भेटण्यासाठी आलेली असते आणि घडलेला सर्व प्रकार ज्यावेळी साक्षी प्रियाला सांगते त्यावेळी मात्र प्रिया चिडते आणि म्हणू लागते, जर तुला सायलीने पाहिलेलं असेल तर ते आपल्यासाठी किती धोक्याचं आहे हे तुला कळतंय का? आणि या सगळ्यातून सोडवायला आता अण्णा सर किंवा नागराज अंकलही इथे नाही आहेत, त्यामुळे तुला कळतंय का? आता साक्षी घाबरून गेलेली असते. प्रिया सुद्धा घाबरलेली असते. साक्षी खरी येते आणि पाहत तर सचिन एकटाच मोबाईलकडे पाहत हसत असतो. साक्षी सचिनला म्हणते, सचिन मोबाईल दे. सचिन म्हणतो, वेडी आहेस का सॅम? तर साक्षी म्हणते, हो मी वेडी आहे. आणि असं म्हणत साक्षी आता सचिनच्या अंगावर धावून जाते आणि म्हणू लागते, मला वीक समजू नकोस. साक्षी आता चाकू हातात घेते आणि म्हणू लागते, मी कोणाचाही खून करू शकते, आत्ताच्या आता मोबाईल दे. आता मात्र सचिन घाबरून जातो. तर दुसरीकडे सायली किचनमध्ये काम करत असते आणि तिथेही तिचा लक्ष लागत नसतो आणि त्याचवेळी तिचा हात भासतो. आता हे पाहताच प्रतिमा आत्या तिला सावरतात आणि म्हणू लागतात, अगं बाळा, किचनमध्ये काम करत असताना लक्ष ठेवायचं तन्वी. आता नकळतच त्यांनी सायलीला तन्वी म्हटलेलं असतं. आता सायली आणि प्रतिमा आत्या एकमेकांकडे पाहू लागतात. आता दोघांनाही त्यांच्या खऱ्या नात्याची ओळख होईल का? तर दुसरीकडे सायलीने पाहिलेली साक्षी ही खरंच साक्षी शिकरे आहे हे अर्जुनला कळेल का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.